नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलवरती एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती नोटीस पाहणार आहोत। त्याचप्रमाणे CTET वाल्यांची जी याचिका होती SMPIL त्या याचिकेची आज सुनावणी होती, त्याबद्दलची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आज म्हणजेच 29 तारखेला त्यावरती क्लिक करून यामध्ये ही नोटीस देण्यात आलेली आहे दिनांक 29। आता ही नोटीस काय आहे तर बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका आणि ह्या याचिकेचे नंबर आणि त्यांच्या डेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे। याचिकेतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर पात्र ठरवणाऱ्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत। जे मुदत वाढ दिली होती त्यामध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची मुदत दिनांक 22/9/2023 रोजी होती, तथापि प्राप्त मुदतीत कार्यवाही शक्य नसल्याने दिनांक 30/9/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। म्हणजेच 1 तारखेला पवित्र पोर्टल चालू झालं, परंतु या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आणि त्यासाठी 22 तारखेपासून 30 तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आल्यामुळे पुन्हा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड करण्यात आली होती। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आज तागायत 147 याचिकांचे ईमेल प्राप्त झाले आहेत। सदर प्राप्त ईमेल नुसार आवश्यक ती छाननी करून पात्रता निश्चित करावयाची कार्यवाही नोडल अधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे। यासाठी काही कालावधी लागणार आहे। तर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील विविध याचिकांमध्ये दिलेल्या निर्णयानुसार उमेदवारांच्या पात्रतेबाबत छाननी अंती योग्य तो निर्णय झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल व तसे उमेदवारांना त्यांच्या टेट परीक्षेसाठी नोंद केलेल्या ईमेल ID वरती कळवण्यात येईल। माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील खंडपीठ नागपूर येथील विविध याचिकांमध्ये दिलेल्या अंतरिम आदेशानुसार स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सुविधा दिलेली आहे। सध्या स्वप्रमाणपत्राकरिता नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत दिनांक 30/9/2030 पर्यंतच राहील। यानुसार मुदतवाढ दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजेच सर्व अभियोग्यताधारकांनी आता 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत मुदत होती, पूर्ण जवळजवळ 1 महिना मुदत होती। एवढा पूर्ण 1 महिना तर उमेदवारांना एग्जाम घेण्यामध्ये किंवा जेव्हा टेटची एग्जाम झाली तर फॉर्म भरले होते त्यामध्ये आणि एग्जाममध्ये सुद्धा एवढं अंतर नव्हतं, परंतु उमेदवारांना फक्त स्वप्रमाणपत्राची नोंद करण्यासाठी इतकं अंतर होतं। म्हणजे 1 महिन्याची मुदत यामध्ये दिली होती, परंतु आता यानंतर उमेदवारांना मुदतवाढ भेटणार नाही। तर काय होणार आहे, ज्यांची छाननी चालू आहे न्यायालयामध्ये, ज्यांची प्रकरण पेंडिंग आहे त्यांना आणि फक्त त्या लोकांनाच ईमेलद्वारे कळवण्यात येईल आणि असे जे काही न्यायालयाचे निकाल असतील त्यानुसार फक्त ह्याच उमेदवारांना पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन म्हणजेच स्वप्रमाणपत्र करण्याची संधी मिळेल। बाकीच्या लोकांसाठी उद्या पवित्र पोर्टल हे बंद झाल्यासारखंच समजा, कारण उद्याची डेट ही शेवटची डेट आहे। त्यामुळे आता सर्व अभियोग्यताधारकांनी उद्या शेवटचा दिवस आहे असं समजून ज्यांचं कोणाचं रजिस्ट्रेशन करायचं बाकी असेल त्यांनी बिनधास्त रजिस्ट्रेशन करून घ्या। जे काही तुम्हाला प्रश्न पडले होते त्या सर्वांची एका महिन्यात तुम्हाला उत्तरं भेटली असतील आणि जरी तुम्हाला उत्तरं नसेल भेटली तर सद्यस्थितीला जे तुमच्या मनाला योग्य वाटतं त्या प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या। आता शेवटी तुमच्याकडे जर पर्याय नसेल तर अशा वेळेस जे गोष्ट तुम्हाला शक्य आहे ती तुम्ही अपलोड करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या। त्याचप्रमाणे दुसरी जी अपडेट आहे ती म्हणजे बरेच दिवस या याचिकेची डेट देखील कन्फर्म समजत नव्हती, परंतु 2-3 दिवसापूर्वी याची डेट ही 29 तारखेला आहे। म्हणजेच CTET अपियर वाल्यांची जी सुनावणी होती SMPILची ती 29 तारखेला म्हणजेच आजच्या तारखेला होती आणि याचा नंबर देखील होता 1096। एक नंबरला तुम्ही इथे बघू शकता 1096। आता ही जी केस होती या केसची नेहमीप्रमाणे खरं तर ही गोष्ट अपेक्षित आहे की ह्या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा, परंतु याची सुनावणी बऱ्याचदा बोर्डवरती आलेलीच नाही। म्हणजे याच्या गेल्या वेळेस देखील असंच झालं
की ह्या याचिकेची सुनावणी त्याच्या पुढचे नंबर सुरू झाले आणि आज देखील 1096 हा नंबर न येता 1099 हा नंबर सुरू झाला दुपारच्या नंतर आणि त्यानंतर वाटलेलं कदाचित संध्याकाळपर्यंत ही केस बोर्डवरती येऊ शकते, परंतु ती संध्याकाळपर्यंत देखील आलेली नाही। त्यामुळे या याचिकेची आता निश्चितच जर त्याची सुनावणी झाली नाही याचा अर्थ ती आपल्याला पुढच्या कुठली तरी एक डेट भेटेल आणि तेव्हा ह्या याचिकेची सुनावणी असेल, परंतु आज ह्या याचिकेची सुनावणी झालेली नाही। तरी देखील जे डिसेंबर CTETचे विद्यार्थी होते डिसेंबर 2022चे, त्यांनी निश्चिंत राहा, तुम्ही भरतीमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला कुणीही यातून बाद केलेलं नाही। फक्त काय होईल की प्रत्येक वेळेस एक स्टार मार्क येईल की हे जे काही आहे, म्हणजेच आता ह्या याचिकेलाच ॲक्च्युली CTET अपियर याचिका नाव पडलं, SMPL याचिका। मग यामध्ये एक स्टार मार्क येईल की जे काही तुमची निवड प्रक्रिया आहे ती न्यायालयाच्या अधीन राहून करण्यात येत आहे। जो काही न्यायालयाचा निकाल असेल त्याच्या अधीन राहून ही प्रक्रिया पुढे कंटिन्यू चालू राहणार। म्हणजे याचा बाकी कोणाला काहीच प्रॉब्लेम असणार नाही। जे काही वर्किंग प्रोसिजर आहे ती कंटिन्यू चालू राहणार, फक्त एक स्टार मार्क करून येईल। जसा BEdचा ब्रिज कोर्सच्या बाबतीत नेहमी त्या ठिकाणी एक स्टार मार्क यायचा की हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन राहून ही प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येत आहे, तसंच स्टार मार्क या ठिकाणी देखील येत जाईल जे डिसेंबर 2022चे विद्यार्थी होते ते। आता जे 2023चे CTET आता 2022ला ॲपियर म्हणता 2022च्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 3 मार्चला 2023ला लागला। त्यानंतर 2023च्या विद्यार्थ्यांची CTETची एक्झाम पण झाली आणि त्या विद्यार्थ्यांचा निकाल देखील लागला। आता ह्या विद्यार्थ्यांनी देखील शिक्षण आयुक्तालयामध्ये पत्रव्यवहार केला, परिपत्रकं दिली आणि ईमेल देखील बऱ्याच प्रमाणात शिक्षण आयुक्तांना पाठवलेले होते, परंतु आता यामध्ये 2023च्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल असं जास्तीत जास्त काही वाटत नव्हतं, परंतु तरी देखील ज्या पवित्र पोर्टलवरती आज सूचना आल्या त्यामध्ये CTETवाल्यांचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही। त्यामुळे संधी दिलेली तर नाहीच, परंतु आता उद्या पवित्र पोर्टल बंद होणार आहे। मग जर तशी सूचना यायची असती तर ती आजच्या सूचनेमध्ये ती सूचना इन्क्लूड केली गेली असती। त्यामुळे 2023च्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी नाही आहे आणि ह्या गोष्टी तर घडतच राहतात। एकाच्या बाजूने असलेला न्यायालयाचा निकाल हा अपोजिट बाजूचे जे असणारे लोक आहेत त्यांच्या हा विरोधातच असतो। त्याच्यामुळे कोणीही या ठिकाणी 2 पार्टी असतात, या एका पार्टीचा विजय हा दुसऱ्या पार्टीचा पराजय असतो आणि दुसऱ्या पार्टीचा विजय हा पहिल्या पार्टीचा पराजय असतो। त्यामुळे हे कोणाच्या तरी एकाच्या अपोजिटमध्ये असते आणि एकाच्या प्लसमध्ये असते। त्यामुळे असोत तरी देखील जर पुढे जाऊन काही अशी सूचना आली तर निश्चितच संधी भेटेल, परंतु तशी सूचना आली तर सूचना येण्याचे चान्सेस नाहीत जमा आहे, परंतु जर आली तशी सूचना तर त्या विद्यार्थ्यांना देखील चान्स भेटेल। त्यामुळे आता पवित्र पोर्टलवरती उद्यापासून सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसिजर ही बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सर्वांसाठीच बंद असेल आणि ज्यांचे न्यायालयीन प्रकरण आहे त्यांना ईमेलद्वारे ह्या गोष्टी कळवण्यात येतील। परंतु आता याचा अर्थ 1 तारखेपासून जाहिरात येईल असं होत नाही, कारण की रोस्टरचं काही काम बाकी आहे। म्हणजे आपल्याला यादी प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा परिषदेची, परंतु त्यामध्ये शिक्षकांचे समायोजन बाकी होतं आणि समायोजनानंतर पुन्हा दुसरं रोस्टर बनवून त्यामध्ये रिक्त जागा समजतात। 23,500 रिक्त जागांची यादी आपल्याला भेटलीच होती, परंतु आता यामध्ये जे पुढच्या प्रक्रिया आहे त्या होऊन नंतर शिक्षक भरतीची जाहिरात येईल, परंतु रोस्टरचं काम झाल्याशिवाय ते शक्य नाही। त्यामुळे लवकरात लवकर रोस्टरचं काम पूर्ण व्हावं आणि त्यापूर्वी खरं तर 2017च्या विद्यार्थ्यांची जे काही पेंडिंग भरती आहे ती खरं तर शिक्षण विभागाने ही पूर्ण करायला पाहिजे, कारण त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त वाट ते विद्यार्थी बघत आहेत जे 2017चे आहेत, अभियोग्यताधारक आहेत। जे काही आहे रिक्त जागा असतील, अपात्र उमेदवार असतील, त्यामध्ये माजी सैनिकांच्या देखील जागा होत्या, त्यावरती आपण पाठीमागे व्हिडिओमध्ये बोललो होतो, परंतु खरं ते अपेक्षित आहे, पण कुठेच आता सध्या तरी त्यांचं नोटिफिकेशन देखील दिसत नाही किंवा त्यावरती एखादं परिपत्रक देखील येत नाही, जेणेकरून त्या उमेदवारांना म्हणजे पुढील दिशा काय आहे हे समजायला देखील या ठिकाणी काहीच मार्ग राहिलेला नाही। परंतु पाठीमागे शाळांना जे काही
गैरहजर राहिलेले शिक्षक होते किंवा अपात्र शिक्षक होते त्यांची यादी मागवली होती, परंतु ही यादी मागवून देखील आता बरेच दिवस उलटून गेलेले आहे. परंतु पुढील दिशा असं ज्याला आपण बोलतो ते स्पष्टता यामध्ये दिसलेली नाही. त्यामुळे कमीत कमी 2022 म्हणजेच 23चे जे अभियोग्यताधारक आहे त्यांच्या बरोबरीने 2017चे जे उर्वरित शिक्षक भरती आहे ती दोन्ही कमीत कमी समांतर पद्धतीने तरी चालावी अशी अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर ही भरती पूर्ण व्हावी अशी अपेक्षा करूया. आणि अशा प्रकारच्या ह्या 2 नोटिफिकेशन होत्या, जी सूचना आणि CTT ॲपियरवाल्यांची याचिका, या 2 लेटेस्ट अपडेट होत्या. आणि आजचा व्हिडिओ या 2 अपडेट देऊन या ठिकाणी थांबवूया.